हे राजा परीक्षिती, मी तुला कथा का सांगावी तर याचं एक कारण आहे। कोटी रुपये खर्च केले तरी श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा अवसर जीवनामध्ये प्राप्त होत नाही। तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही। करोडपती लोक आहेत, एक एक कोटी रुपये हातामध्ये घेऊन ते महाराज लोकांच्या मागे लागतात की आम्हाला श्रीमद भागवत करायची, तरी 4-4 वर्ष नंबर लागत नाही। कारण त्यांनाही माहिती आहे की ज्या ठिकाणी पैशाचं महत्व थांबतं त्या ठिकाणी अध्यात्म सुखाची उत्पत्ती होते। ज्या लक्ष्मीच्या मागे सगळं जग पडतं आहे ती लक्ष्मी परमात्म्याचे पाय दाबते। हे एक वेळा लक्षात आलं का मग लोक लक्ष्मीच्या मागे न लागता परमात्म्याच्या मागे लागतात। आणि त्या परमात्म्याची भक्ती केल्याच्या नंतर नेमकं जीवनामध्ये काय बदल होतो हे परीक्षिती आज मी तुला ते सांगणार आहे। तुझ्या वाडवडिलांनी राजसूद नावाचा यज्ञ केला होता। आता कथा चालू झाली बरं का। आता हे शुकमुनी बोलताय। पांडवांनी राजसूद यज्ञ केला होता युद्धाच्या विजयाच्या नंतर, आणि त्या राजसूद यज्ञामध्ये जेव्हा ते वाढण चालू होतं आणि कृष्ण परमात्म्याने सगळ्या पांडवांना सांगितलं की मला सुद्धा काहीतरी तुम्ही सेवा द्या, मला काहीतरी काम करू द्या, तेव्हा पांडवांनी देवाला सांगितलं, हे परमात्मा, अरे तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात, तुम्ही कृष्ण परमात्मा आहे, आम्ही तुम्हाला कसं काम सांगू शकतो। तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतो, मी देव नंतर आहे, मी आधी पांडवांचा सालक आहे। कोण आहे कृष्ण परमात्मा? देवा पांडवांचा सालक आहे, सालक। आणि बहिणीच्या घरी काम करायला लाज कसली, आणि म्हणून मला तुम्ही काहीतरी काम द्या। आणि जेव्हा कोणतंच काम शिल्लक नाही असं कृष्ण परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं तेव्हा कृष्ण परमात्म्याने पांडवांच्या घरी असलेल्या राजसूत यज्ञामध्ये पत्तरवाडी उचलण्याचं काम केलं। कोणतं काम केलं? पत्तरवाडी। कोणतं काम लहान मोठं नसतं, लहान मोठी असते ती माणसाचे विचार। ज्या व्यक्तीला कोणतंही काम करता येतं, ज्याला कधी लाज वाटत नाही। आता कथा झाल्याच्या नंतर जर एखाद्या चांगल्या माणसाला कधी सांगितलं ना या चटाया उचलून घ्या, तो एकच म्हणे, तू कोणले सांगी राहणार। आणि हा विचार जर तुमच्या डोक्यामध्ये आला ना की तू कोणले सांगी राहणार, समजून घ्यायचं तुम्ही कथा ऐकण्याच्या अजून पात्रतेचे झालेच नाहीये। कथा ऐकत असताना सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात, काम क्रोध लोभ या गोष्टी डोक्यातून काढाव्या लागतात। आणि जी सेवा आपल्या वाटेला आली ती सेवा परमात्म्याची इच्छा म्हणून आपण केली पाहिजे। मी पांडवांच्या घरी कृष्ण परमात्म्याला पत्तरवाड्या उचलताना बघितल्या आणि मला आश्चर्य वाटलं। जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो सगळं जग चालवणारा आहे, जगाचा पोशिंदा आहे, असा साक्षात परब्रह्म स्वरूप असणारा कृष्ण परमात्मा जर पांडवांच्या घरी पत्तरवाड्या उचलतो तर 100% या पांडवांचं पुण्य फार असलं पाहिजे, फार मोठं पुण्य पांडवांचं। आणि म्हणून पुण्यवानाच्या घरचं एक घास का असेना अन्न खाल्ल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं। म्हणून मी त्या पांडवांच्या राजसूत यज्ञामध्ये एक दाना, फक्त एक दाना, एक शीत त्या भाताचं उचललं होतं। आणि जेव्हा ते मी उचललं तेव्हा त्या स्वर्गामध्ये घंटानाद झाला होता की कोणीतरी साधू या राजसूत यज्ञामध्ये जेवला, आणि तो एक दाना खाल्ल्यामुळे त्या पांडवांचे माझ्यावरती फार मोठे उपकार झाले आणि अन्नाची परतफेड करता यावी म्हणून हे राजा परीक्षिती, मी तुम्हाला त्या एक दाना अन्नाच्या बदले तुम्हाला मी श्रीमद भागवत कथा सांगणार आहे। तुम्ही आता श्रीमद भागवत ऐकण्यासाठी तयार आहात का? राजा परीक्षितीने सांगितलं, हो मी आता कथा ऐकण्यासाठी तयार आहे। तयार असणं म्हणजे काय? मांडी मारून बसायचं, डोळे लावायचे नाही। अंतकरणातले सगळे विचार आता बाजूला करा। कोण काय कसं दिवसभरात काय घडलं, कोणी मान दिला, कोणी अपमान केला, काय कर्ज आहे, कोण आपल्याला काय बोललं, हे सगळं डोक्यातून काढून टाकणं आणि डोक्यामध्ये फक्त कृष्ण 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 असा विचार उत्पन्न करणं म्हणजे श्रीमद भागवत कथा ऐकण्यास तयार होणं। राजा परीक्षितीने हात जोडले आणि सांगितलं, हो मी आता शरीरानेही तयार आहे आणि मनानेही तयार आहे। तुम्ही मला आता लवकरात लवकर श्रीमद भागवत कथा सांगण्यास सुरुवात करा।
माझ्या अंतकरणामध्ये फार मोठा उत्साह निर्माण झालेला आहे. मला माझ्या वाड वडिलांबद्दल ऐकायचंय, मला कौरवांबद्दल ऐकायचंय, मला कृष्णाबद्दल ऐकायचंय, कृष्णाने केलेल्या लीलांबद्दल ऐकायचंय. आणि शुकमुनी आता कथा प्रारंभ करतायत. हे राजा परीक्षिती, युद्ध समाप्ती झाली. अश्वत्थाम्याने बाण तुझ्या आईच्या गर्भाकडे फिरवला. उत्तरेच्या गर्भाला जाऊन तो बाण लागणार, पण तुझं रक्षण साक्षात कृष्ण परमात्म्याने केलं आणि परीक्षा देऊन तू जन्माला आला म्हणून तुझं नाव परीक्षिती ठेवलं. पुढे काय झालं? पुढे काय झालं? पांडवांचा जन्म कसा झाला मी तुम्हाला काल सांगितलं. पांडवांचा जन्म कसा झाला, ते कसे वाढले, कसे मोठे झाले हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण पांडवांनी जिच्याशी लग्न केलं ती द्रौपदी माता, आज तिचा जन्म मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांची एक पांचाल परंपरा आहे. त्या पांचाल परंपरेमध्ये ही द्रौपदी जन्माला येते आणि तिला पांचाली म्हणून संबोधल्या जातं. लक्ष देऊ ना एकदा. आता एक दिवोदास नावाचा राजा होता. दिवोदास नावाच्या राजाला एक मुलगा झाला मैत्रेयी नावाचा. मैत्रेयी नावाच्या ऋषीला एक मुलगा झाला च्यवन नावाचा. च्यवन ऋषीचा एक मुलगा झाला सुदास आणि त्या सुदासला सहदेव आणि त्याच्यानंतर सहदेवला झाला सोमक आणि त्या सोमकला झाले 100 पोरं आणि त्या 100 पोरांमध्ये जो सर्वात मोठा होता त्याचं नाव आहे जंतू आणि जो सर्वात लहान होता त्याचं नाव आहे पृषक. आणि मग त्या पृषकच्या पोटी एक जन्माला आला, त्याचं नाव आहे ध्रुपद आणि ध्रुपदाच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगाचं नाव आहे दृष्टद्युम्न आणि मुलगीचं नाव आहे द्रौपदी. आलं का लक्षामध्ये? इथपर्यंत तुमची कडी लक्षात आली असेल. त्याच्यानंतर मग द्रौपदी मातेचं लग्न पांडवांशी कसं झालं? पांडव प्रथमतःच वनवासाला गेलेले होते आणि वनवासाला असताना 1 वर्ष अज्ञातवासामध्ये होते. 5ही पांडव गावोगावी जायचे, भिक्षा मागायचे. मिळालं ते आणायचं आणि आईला द्यायचं. कधीही त्यांनी भिक्षा आणली असेल, 2 जणांनी मागून आणली असेल, 3 जणांनी मागून आणली असेल, तर जेव्हा जेव्हा ती भिक्षा मागून आणली तेव्हा तेव्हा ते कुंती मातेसमोर ठेवायचे आणि कुंती माता त्यांना सांगायची 2 भावांनी आणू द्या, नाही तर 4 भावांनी आणू द्या, हिस्से मात्र 5 झाले पाहिजे. घरामध्ये आई वडील कधी चांगले असतील, सुसंस्कृतीवान असतील तर त्यांचा आदर्श मुलं घेत असतात. आणि एक दिवस स्वयंवर चालू होतं द्रुपद नगरीमध्ये आणि द्रुपदाची पोरगी द्रौपदी आणि त्याच्यामध्ये आता ही अज्ञातवासामध्ये ब्राह्मण म्हणून गेले आणि ब्राह्मण म्हणून गेल्याच्या नंतर अर्जुन सुद्धा त्या स्वयंवरामध्ये सहभागी झाला आणि खाली बघून मासोळीच्या डोळ्यामध्ये बाण मारण्याची स्पर्धा चालू होती. आता अर्जुन तो अर्जुनाने कृष्ण परमात्म्याच्या सांगण्यावरून बाण उचलला आणि मासोळीच्या डोळ्यामध्ये तो बाण मारला आणि प्रताप असा झाला की द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकली. आता वास्तविक बघायला गेलं तर ती अर्जुनाची पत्नी प्रथमतः. अर्जुनाने द्रौपदीला घेतलं आणि घरी आणलं. कुंती माता देवदूत होती आणि कुंती मातेचं लक्ष देवाकडे होतं. देव घासणं चालू होता आणि अर्जुनाच्या मुखातून एक वाक्य निघालं, मा आज फार मोठी भिक्षा आणली बर का. आणि कुंती मातेने बघितलं नाही मागे भिक्षा आहे काय आहे आणि कुंती मातेच्या मुखातून शब्द निघाला, 5ही भाऊ समसमांतर वाटून घ्या. आता डोळे उघडले कुंती मातेने आणि बघितलं तर भिक्षेमध्ये कोण होतं? द्रौपदी माता. आता आईने सांगितलेला शब्द म्हणजे शिरोधार्य. ज्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमानता आहे, ज्यांच्या रक्तामध्ये पुण्य वाढत आहे आणि ज्यांच्या रक्तामध्ये धर्म वाहतो, तर आई वडिलांचे शब्द मोडणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून कुंती मातेच्या मुखातून निघालेला शब्द खोटा होऊ नये याच्यासाठी द्रौपदी मातेला समसमांतर वाटून घेण्याचं कार्य पांडवांनी केलं. आणि ती बाई बी इतकी समजदार होती. आताची कधी द्रौपदी असती तर सासूले शिलगाई देती ती अर्जुनले म्हणते चालतो ना कपडाले आपण राहतात भाडा 3 रूम मागे. पण पूर्वीच्या काळी संस्कार होते, आदर होता. आता काही लोक आमच्याशी बोलताना सुद्धा त्यांच्या ज्ञानाची पातळी तपासत नाही, त्यांच्या लक्षातच येत नाही आपण कोणाशी बोलतोय.
तुम्ही कितीही ज्ञानी असाल पण तुम्ही संसारी लोक आहात हे लक्षात ठेवा। संसार करत असताना परमार्थ घडत नाही आणि परमार्थ करत असताना संसारात मन लागत नाही। मग काही लोक म्हणतील तुम्ही संसार करत नाही का? करतो ना, पण आमच्या संसाराचा नियम आहे संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून